Dear student, today we are going to learn change the degrees. आज आपण या व्हिडिओमध्ये चेंज द डिग्री पाहणार आहोत. चेंज द डिग्री काय असते, कशा प्रकारचे चेंज द डिग्री आपल्याला करायला लागतात, त्याच्यातला पार्ट फर्स्ट आपण शिकणार आहोत. कंपॅरेटिव्ह डिग्री इनटू पॉझिटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री कसं केलं जातं ते आज आपण शिकणार आहोत. CD चे PD. CD मीन्स कंपॅरेटिव्ह डिग्री and PD means positive degree. Okay. For example, Ram is taller than Shyam. आता मित्रांनो, हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचे वाक्य हे कशावरनं तुम्हाला कळेल, आधी ते समजून घ्या. जर वाक्यामध्ये विशेषणाला ER प्रत्यय असेल आणि ध्यान शब्दाचा वापर असेल तर ते वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीचे असतं, हे लक्षात ठेवायचं. मग ही कंपॅरेटिव्ह डिग्रीचे वाक्य आहे, याला आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये बदलायचे. तर पॉझिटिव्ह डिग्रीचं करताना काही रूल्स असतात, ते तुम्हाला मी सांगत जाईल. त्याप्रमाणे CDचं PD म्हणजे कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्ह डिग्री करता येईल आपल्याला. लक्षात. राम इज टॉलर दॅन श्याम. इथं दोन व्यक्तींमध्ये कंपॅरिझन आहे. कोण कोण? राम आणि श्याम. काय म्हटलेलं आहे वाक्यात? राम इज टॉलर दॅन श्याम. राम हा श्यामपेक्षा अधिक उंच आहे, अशी कंपॅरिझन आहे. कोण उंच आहे? राम हा श्यामपेक्षा अधिक उंच आहे असं सांगितलेलं आहे. मग या वाक्याला, या कंपॅरेटिव्हच्या वाक्याला पॉझिटिव्ह मध्ये कसं करता येईल ते बघायचं आहे. पहिले काय करायचं मित्रांनो, दोन कर्ते आहेत, या कर्त्यांची अदलाबदल करून घ्यायची. म्हणजे शेवटच्या कर्ता सुरुवातीला लिहायच्या पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. श्याम, नंतर तो व्यक्ती सिंग्युलर आहे, त्यासाठी जे टू बीचे रूप वापरलेलं आहे इज, ते इथं लिहिता येईल. श्याम इज. आता कंपॅरेटिव्ह मध्ये काय करायचे, दोन व्यक्तींची तुलना केलेली आहे. तर राम हा श्यामपेक्षा अधिक उंच आहे असं दाखवण्यासाठी तो जो अर्थ पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आला पाहिजे. मग कसा येईल तो? तर कर्त्याची अदलाबदल करताना दुसरा कर्ता आधी लिहिला, टू बीचे रूप सिंग्युलर जे आहे ते लिहिलं, आणि त्यानंतर अर्थ तो झाला पाहिजे, म्हणून इथं आपल्याला नॉटचा वापर करावा लागतो. नॉट. श्याम इज नॉट. श्याम नाही आहे, श्याम इज नॉट असं. मग पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करताना विशेषणात काय काय बदल होतो ते बघा. विशेषणाचा ER प्रत्यय काढावा लागतो, मग हा विशेषण इथं लिहावा लागतो या नॉट नंतर. लक्षात. आणि ध्यान सुद्धा निघून जातं CDचे PD करताना, कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्ह करताना. मग काय करायचं आहे, शेवटच्या करता लिहिला, टू बीचे रूप लिहिलं, आणि नंतर मग नकारार्थी नॉट वापरला, आणि त्यानंतर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ॲजचा वापर केला जातो. ॲजचा वापर केला जातो. तो कसा? तर या नॉट नंतर पहिला ॲज लिहायचा, आणि नंतर विशेषणात जो बदल केला आपण ER काढला तो काढून ते विशेषण या ॲज नंतर लिहायचं, आणि नंतर मग दुसरा ॲज लिहायचं. ॲज टॉल ॲज. श्याम इज नॉट ॲज टॉल ॲज. मग पहिला कर्त्याचा उल्लेख इथं शेवटी करायचा. राम. राम इज किंवा राम असं करायचं. काय आन्सर आलं? श्याम इज नॉट ॲज टॉल ॲज राम. श्याम हा राम सारखा उंच नाही आहे. श्याम हा राम सारखा उंच नाही. तो उंच कोण आहे? मग राम आहे असं झालं. म्हणजे अर्थ न बदलता आपण त्याचं CDचं PD केलं, म्हणजे पॉझिटिव्ह CD कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री केलं, हे लक्षात ठेवा. मग राम इज टॉलर दॅन श्याम, याचा आन्सर आला श्याम इज नॉट ॲज टॉल ॲज राम. मग PD मध्ये ॲजचा वापर केला जातो, हे लक्षात ठेवायचं. लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला CDचं PD करता येईल, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री करता येईल. सेकंड एक्झाम्पल पाहूया. पूजा इज मोर ब्युटिफुल दॅन शीतल. इथं पण दोन व्यक्ती आहेत. कोणती? पूजा आणि शीतल.
मग आता हे वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीचे आहे कशावरनं, तिथं ER नाही आहे विशेषणाला, दॅनचा वापर आहे पण ER नाही आहे विशेषणाला. ER कोणाला लागतो कंपॅरेटिव्हमध्ये, लहानात लहान शब्दाला ER लागतो आणि मोठ्यातला लांबलचक शब्द असला तर त्याला ER लागत नाही, तर त्या शब्दा अगोदर मोअर लावतात. मग मोअर सुद्धा एक साईन आहे. काय ओळखायचं, कंपॅरेटिव्ह डिग्रीचे वाक्य ओळखायचं, हे लक्षात ठेवायचं. मग पूजा इज मोर ब्युटिफुल दॅन शीतल. मग पूजा ही शीतलपेक्षा अधिक सुंदर आहे असं वाक्य सांगितलेलं आहे. सीडीमध्ये असं कंपॅरिझन केलेले आहे. मग त्याला PD करताना ते नियम वापरायचे, कर्त्यांची अदलाबदल करायची. पूजा शीतल, आधी शेवटच्या करता सुरुवातीला आणायचा शीतल. मग सिंग्युलर टू बीचे रूप जे आहे ते लिहा इज. अर्थ बदलू द्यायचा नाही. लक्षात, पूजा अधिक सुंदर आहे हेच खाली पॉझिटिव्हमध्ये आलं पाहिजे. मग शीतल शेवटच्या करता लिहिल्यानंतर टू बीचे रूप लिहायचं आणि नकारार्थी नॉट लिहायचं. नकारार्थी नॉट लिहायचं. त्यानंतर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ॲज एसचा वापर असतो, तर तो ॲज एसचा वापर आधी करून घ्यायचा. पहिला ॲज लिहायचा. आता विशेषणात काय बदल करायचा, इथं वरती ER होता म्हणून काढला. आता काय करायचे आपल्याला, मग हा ब्युटिफुल शब्द हा लांबलचक आहे म्हणून मोअर वापरलेला आहे कंपॅरेटिव्हमध्ये. मग हा मोअरचं इथं पॉझिटिव्हमध्ये मच करून घ्यायचं, पहिल्या ॲज नंतर मोअरचे मच, आणि मग विशेषण ब्युटिफुल लिहायचं. ब्युटिफुल आणि मग दुसरा ॲज लिहायचं, ॲज. शीतल इज नॉट ॲज मच ब्युटिफुल ॲज. मग कोणासारखी, पहिला करता शेवटी लिहायचे पूजा. शीतल इज नॉट ॲज मच ब्युटिफुल ॲज पूजा. म्हणजे शीतल ही पूजासारखी सुंदर नाही आहे असं त्याचा अर्थ. असं कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करताना अर्थाला, मिनिंगला सुद्धा महत्त्व दिलं जातं. हा लक्षात मित्रांनो, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री अशा पद्धतीने सोडवली जाते. तर असेच डिग्रीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.